ओल्या नारळाची करंजी म्हटलं की ती हमखास नरम पडणार आणि ती नरम पडू नये म्हणून एक खास पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. या पद्धतीने जर ही करंजी बनवली मऊ तर ती नाहीच पडणार, उलट महिनाभर ती अगदी खुसखुशीत राहील. रक्षाबंधन असो, गौरी गणपती असो किंवा मग कोणत्याही सणाला तुम्ही ही करंजी बनवू शकता. त्याकरिता मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आपल्याला इथे बारीक रवाच वापरायचा आहे. जर तुमच्याकडे ठोकर रवा असेल तर त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आधी. तर इथे 1 वाटी मी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गव्हाच्या पिठाने करंजी नरम पडेल, तर नाही, अजिबात पडणार नाही. तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतल्यानंतर इथे चिमूटभर मी मीठ घालून घेत आहे. त्यानंतर याला आपल्याला मोहन करून घ्यायचं आहे. तर त्याकरिता इथे मी 2 चमचे पूर्ण वितळलेलं तूप घेतलेलं आहे. इथे आपल्याला पूर्ण वितळलेलं तूपच वापरायचं आहे, कारण जर घट्ट तूप जर वापरलं तर तुपाच्या क्वांटिटीमध्ये फरक पडू शकतो. आता याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. छान कडकडीत गरम केलेलं तूप आपल्याला यावर घालायचं आहे. तुम्ही बघू शकता छान धूर निघत आहे. मस्त असं तूप गरम झालेलं आहे. आता ते तूप मी यावर घालून घेत आहे. तूप घालून घेतल्यानंतर हाताच्या मदतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते सध्या गरम असतं तर तुम्ही चमचासुद्धा वापरू शकता. या ठिकाणी सुरुवातीला चमच्याने मिक्स करून थंड झाल्यानंतर तुम्ही त्याला हाताने मिक्स करू शकता. तर याला हाताने सगळीकडून मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये तुपाचं मोहन व्यवस्थित पडलं पाहिजे. जर तूप थोडंही जास्त झालं तर तळताना करंजी तेल पिऊ शकते. तर इथे तूप मी सगळीकडे व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. आता याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सैलसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आवश्यकतेनुसार पाणी वापरून सैलसर असा गोळा मी तयार करून घेतलेला आहे. आपल्याला इथे गोळा सैलसरच ठेवायचा आहे, कारण यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे आणि रवा मुरल्यानंतर फुलतो, त्यामुळे बाकीचं जे पाणी असतं ते शोषून घेतो. आता याला झाकून काही वेळाकरिता मुरण्याकरिता ठेवून देऊया. तोवर इथे मी सारण तयार करून घेत आहे. ओल्या नारळाची करंजी बनवताना आवरण जेवढं महत्त्वाचं असतं त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं त्याचं सारण असतं. कारण जर सारण बनवताना थोडीशीही चूक झाली तरी आवरणाचं प्रमाण कितीही परफेक्ट असलं तरी हमखास ती करंजी नरम पडणारच. तर इथे सारण बनवण्याकरिता कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि तूप घालून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा खसखस घालून घेतलेला आहे. खसखस सोबतच इथे मी काही ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे. आता त्याला तुपामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. काही वेळ हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये ओल्या नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे. तर हा कीस एका पूर्ण नारळाचा आहे. त्या नारळाला मी त्याचं वरचं आवरण काढून बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून मिक्सरमधून फिरवून घेतलेलं होतं आणि हा कीस घेताना थोडं दाबून घ्यायचं, म्हणजे साखर टाकताना आपल्याला त्याचं प्रमाण बरोबर घालता येतं. हा कीस आपल्याला कमी आचेवर परतून घ्यायचा आहे. ओल्या नारळामध्ये मॉइश्चर असतं. या प्रकारे परतल्यामुळे त्यामधलं मॉइश्चर हळूहळू कमी होतं. तर अगदीच 4 ते 5 मिनिटं साधारणतः हे आपण परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं मोकळं सुटसुटीत आपला नारळाचा चव झालेला आहे. आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेत आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालून घेत आहे. म्हणजे 1 वाटी आपण नारळाचा कीस घेतलेला होता त्याच्या निम्मा आपण साखर घालून घेत आहे. आणि जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर याऐवजी याच प्रमाणात तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. आता 2 ते 3 मिनटं साखर परतल्यानंतर ती छान अशी विरघळलेली आहे. साखर विरघळल्यामुळे हलकासा मॉइश्चर आता याला आहे. तर पुन्हा काही मिनटं, म्हणजे अगदी 2 मिनटं, 2 किंवा 3 मिनटं परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातला मॉइश्चर पूर्ण चालला जाईल आणि आपलं सारण तयार होईल. तर मी इथे 2 ते 3 मिनटं छान असं सारण परतून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकला आता यामध्ये बिलकुलही साखरेचा पाण्याचा अंश नाही आहे.
म्हणजे इथे छान असं तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी 2 चमचे मिल्क पावडर घालत आहे. मिल्क पावडर घालणं टोटली ऑप्शनल आहे. ते घातलंच पाहिजे असं काही नाही. माझ्याकडे होतं म्हणून मी घालत आहे. किंवा याऐवजी तुम्ही खवासुद्धा वापरू शकता. फक्त त्याला थोडं परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये ॲड करायचं. तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची. गॅस बंद करून घ्यायची आणि याला मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं. आता याला आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आता इथे आपण करंजी बनवायला घेऊया. तर मगाशी जो गोळा तयार करून घेतलेला होता तो मगापेक्षा बराच आता घट्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता रवा छान असा इथे फुललेला आहे. आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे किंवा मग मोठा एक गोळा बनवून घ्यायचा. तर इथे मी मोठा गोळा बनवून त्याची चपाती लाटून घेणार आहे सगळ्यात आधी. आता हा जो गोळा घेतलेला आहे त्याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर या प्रकारे पातळ पोळी मी लाटून घेतलेली आहे. अगदीच छान अशी पातळ पोळी लाटून घेतल्यानंतर आता याला मी वाटीच्या मदतीने त्याच्या पुऱ्या बनवून घेणार आहे. तर तुम्ही वाटी वापरू शकता किंवा मग ग्लास किंवा मग डब्याचा एखादी झाकण असेल तो वापरू शकता. आता या पद्धतीने पुऱ्या बनवल्या तर आपल्या झटपट अशा पुऱ्या तयार होतात. तर अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहे. एका वेळेस सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या की करंजी करताना पटापट तयार होतात. तर करंजी बनवतपर्यंत या पुऱ्या कडक होऊ नये म्हणून मी एका ताटात ठेवून त्याला छान असं कापडाने झाकून घेतलेलं आहे. तर इथे सगळ्या पुऱ्यासुद्धा मी तयार करून घेतलेल्या आहे आणि सारणसुद्धा आपलं छान असं मोकळं सुटसुटीत असं तयार झालेलं आहे. त्यातली एक पुरी हातावर घ्यायची आणि या प्रकारे मधोमध सारण भरून घ्यायचं. त्यानंतर दोन्ही भागांना एकसारखं करून या प्रकारे चिकटवून घ्यायचं. या प्रकारे सगळीकडून चिकटवून घेतल्यानंतर याला मी आता अशी मुरड घालणार आहे. तर बघा या प्रकारे ही मुरड घालायची. अगदी साधी सिंपल अशी मुरड आहे. या प्रकारे मुरड घातल्यामुळे तेलामध्ये सोडल्यानंतर करंजी फुटत नाही आणि दिसायलासुद्धा अगदी छान दिसते. आता तुम्हाला जर अशी मुरड घालायची नसेल तर तुम्ही साधीसुद्धा ठेवू शकता. त्याला सगळीकडून व्यवस्थित दाब देऊन काटा चमचा असतो त्याने डिझाईन करू शकता. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करंजी करू शकता. तर तुम्ही बघू शकता छान अशी करंजी इथे तयार करून घेतलेली आहे मी. या प्रकारे मुरड पाडल्यामुळे दिसायलासुद्धा छान दिसत आहे करंजी. तर याच प्रकारे मी बाकी करंज्यासुद्धा करून घेणार आहे. करंजी झाल्यानंतर त्यावर झाकून ठेवायचं, कारण करंजीचं आवरण जर कडक आलं तर तेलामध्ये ती फुटू शकते. आता इथे मी आधीच तेल गरम करायला ठेवून दिलेलं होतं. तेल आपल्याला खूप असं कडकडीत गरम करायचं नाही आहे. मी बघा इथे थोडासा तुकडा यामध्ये टाकलेला आहे. तर या प्रकारचे हलके बबल्स आले पाहिजे फक्त. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये जेवढ्या करंज्या मावतात तेवढ्या करंज्या सोडायच्या, हलक्या हाताने सोडायच्या. गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे. कमी आचेवरच याला आपल्याला छान तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. या प्रकारे करंज्या वरती आल्या की झाऱ्याच्या मदतीने त्यावर या प्रकारे तेल सोडायचं. त्याला करंजीला झारा लागायला नको. हलक्या हाताने फक्त करंजीवर तेल सोडायचं आणि आपल्याला वाटलं की करंजी आता कडक आली आहे त्यानंतर याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. तर इथे हलका तांबूस कलर येईपर्यंत मी करंज्या तळून घेतलेल्या आहे. आता याला झाऱ्यावर काढून घ्यायच्या. एक एक करून सगळ्या करंज्या मी या झाऱ्यावर काढून घेतलेल्या आहे आणि अशाच प्रकारे बाकी सगळ्या करंज्यासुद्धा मी तळून घेणार आहे. तर इथे सगळ्या करंज्या तळून झालेल्या आहे. तर या प्रकारे मी टोपलीमध्ये या करंज्या ठेवून दिलेल्या आहे. तर अशा प्रकारे एखाद्या ताटावर किंवा मग टोपलीमध्ये सुद्धा तुम्ही टिश्यू पेपर ठेवून या करंज्या ठेवू शकता. तर तुम्ही बघू शकता मस्त अशा हलक्या गोल्डन कलरवर आपल्या करंज्या तळून झालेल्या आहे. मी तुम्हाला एक करंजी इथे फोडून दाखवते. तुम्ही त्याचा आवाज ऐकत असेल. मस्त खुसखुशीत अशा आपल्या करंज्या झालेल्या आहे. सगळं काही या करंजीचं सारणवर असतं आणि आपलं जे त्याचं आवरणाकरिता पीठ भिजवतो त्यावर असतं. तर मग अशा प्रकारे तुम्ही सुद्धा येत्या रक्षाबंधनाला किंवा मग गौरी गणपतीला अशा करंज्या करून पहा.
आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.